एच.एन.डी. बोर्डिंगची जी प्रॉपर्टी आहे ती 1958 पासून या एच.एन.डी. ट्रस्टच्या नावानं होती, परंतु मधल्या काळामध्ये एच.एन.डी. ट्रस्टच्या ट्रस्टीने ती जागा गोखले डेव्हलपर्सला विकण्याचा निर्णय घेतला। हा ट्रस्ट असल्यामुळे धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेणं आवश्यक होतं आणि धर्मादाय आयुक्तांच्याकडे परवानगी दिल्यानंतर इतक्या संशयास्पद पद्धतीनं त्याला अर्ज केला गेला, परवानगी घेतली गेली आणि परवानगीसुद्धा धर्मादाय आयुक्तामध्ये आमचा अनुभव असा आहे की महिनोन महिने हेलपाटे घालावे लागतात, साधा चेंज रिपोर्ट लिहायला सुद्धा हेलपाटे घालावे लागतात, परंतु या ठिकाणी अति तातडीनं त्याला परवानगीसुद्धा दिली गेली। मी स्वतः धर्मादाय आयुक्तांशी संपर्क साधून नजर चुकीनं तुमचा परवानगी गेली आहे आणि या संदर्भात फॅक्ट काय आहेत हे सांगण्यासाठी आम्हाला वेळ द्या अशी मागणी केली। 11 तारीख दिली, पण त्याच्या आधीच हा सगळा व्यवहार झालेला होता। म्हणजे इतक्या संशयास्पद पद्धतीनं झालेला आहे। या गोखले डेव्हलपरला जे कर्ज दिलेलं आहे ते गिरेश्वर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जी कर्नाटकातील आहे, मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, पण त्याचं हेडक्वार्टर चिकोडीमध्ये आहे। ते कर्नाटकच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार जोल्ले मॅडम त्यांच्या संबंधित त्यांचे पती माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले त्याचे चेअरमन आहे। त्याचबरोबर गोखले डेव्हलपर्समध्ये पुण्याचे खासदार आणि आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे भागीदारी आहे हे त्यांनीच निवडणूक विवरणपत्रामध्ये दाखवलेलं आहे। हे सगळे निव्वळ योगायोग असू शकत नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं या गोखले डेव्हलपर्सच मध्यंतरी एक प्रेस घेतलेली होती आणि हा भूखंड विकसित केल्यानंतर 3000 कोटी रुपये त्यांना त्याच्यामध्ये नफा होईल अशी त्यांनी मांडणी केलेली होती। ते स्वतःच म्हणतात, म्हणजे 230 कोटी रुपयाला खरेदी करायचं आणि त्याच्यातून 3000 कोटी रुपये मिळवायचं असं हे आहे। याला राजकीय वरदहस्त असल्याशिवाय, प्रशासनावर अंकुश असल्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीत आणि त्यामुळं ते सरळ सरळ मुरली अण्णा मोहोळ असतील किंवा मुख्यमंत्री सुद्धा, कारण धर्मादाय आयुक्त हे त्यांचे नातेवाईक आहेत, यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही। गोखले डेव्हलपर्समध्ये ते भागीदारी आहेत असं त्यांचं निवडणूक विवरणपत्र सांगतंय आणि निवडणुका होऊन तरी आता अगदीच अलीकडे झालेलं आहे आणि त्यामुळं ते स्वतःच निवडणुकीच्या विवरणपत्रात दिलेलं आहे त्यांनी मी भागीदारी असल्याचं। मुरलीधर मोहोळ गोखले डेव्हलपरला 3000 कोटीचा फायदा होतोय, पण त्याच्यामध्ये मुरलीधर अण्णा मोहोळ भागीदार आहेत। मुरलीधर मोहोळ याशिवाय ट्रस्टची लोक आहेत का, कोणत्यांनी संगनमत केले ट्रस्टच्या लोकांमध्ये? ट्रस्टचे लोक आहेत, कदाचित ट्रस्टच्या लोकांना सुद्धा टेबलाखालून अजून काही काळा पैसा दिला असण्याची शक्यता आहे। तुम्ही म्हणजे बंदूक धरून बंदूक अशा प्रकारच्या प्रॉपर्ट्या या अशा दहशतीच्या माध्यमातूनच घेतल्या जातात, हे पुण्याला नवीन नाही आहे।